श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आपण सगळेच जण स्वामींची सेवा करतो, स्वामींची भक्ती करतो, पारायण करतो. कोणी 7, 11, 21 श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो, तारक मंत्राचं तीर्थ बनवतो. खूप काही सेवा करत असतो आपण, कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्यावर स्वामी प्रसन्न होतील आपण या सेवा केल्यानंतर. स्वामींची पूजा असू द्या, जप असू द्या, सगळं काही आपण करत असतो कारण की स्वामींनी आपल्यावर प्रसन्न व्हावं. पण स्वामींची सेवा करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात, त्याचं पालन करावं लागतं. खूप लोक चुका करतात स्वामींची सेवा करताना आणि त्याच्यामुळेच त्यांनी जी काही सेवा केली आहे ना त्याचं फळ मिळत नाही, त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळेच तुम्हाला स्वामींची सेवा करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्याचं पालन करायचं आहे, जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. स्वामी हे अंतर्यामी आहेत, त्यांना सर्व समजतं. ते तुमची श्रद्धा बघतात, तुमचा विश्वास बघतात आणि तुमचं मन पाहतात. त्यामुळे सेवा करताना पुढील गोष्टी तुमच्याकडून होणार नाहीत याची काळजी करा, याची काळजी घ्या. तर बघा, कोणतीही सेवा असू द्या, सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे तुमचा विश्वास असायला हवी. ती सेवा करताना तुमची श्रद्धा असायला हवी स्वामींवरती आणि तुमचं मन निर्मळ असायला हवं. त्यासोबतच स्वामी काय केलं तर प्रसन्न होतात. बघा, स्वामींना 2 गोष्टी आवडत नाहीत, त्या म्हणजे सगळ्यात सुरुवातीला ज्या पूजा करतानाच्या आहेत त्या सांगते तुम्हाला. तर सगळ्यात पहिलं, स्वामींना कधीही हळदी कुंकू लावायचं नसतं, स्वामींना अष्टगंध लावायचं असतो. जेव्हा तुम्ही पूजा करणार असाल त्यावेळेस चुकूनही हळदी कुंकू लावू नका स्वामींना. स्वामींना अष्टगंध आवडतो. व त्यासोबतच नैवेद्य दाखवताना तुम्हाला जे काही तुम्ही नैवेद्याचे पदार्थ बनवले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला तुळशी पत्र ठेवायचं आहे. स्वामींना तुळशी पत्र ठेवलेलं आवडतं, त्याच्यामुळे तुम्ही नैवेद्य दाखवताना तुळशी पत्र नक्की ठेवायचं आहे. व त्यासोबतच पुढील काही गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्या म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे अहंकार. मी किती मोठा आहे, मी किती काय करतो, माझ्याकडे किती काय आहे, या गोष्टीचा अहंकार नसला पाहिजे. असं जर तुमच्यामध्ये अहंकार असेल ना तर तुमची कृपा दूर जाते. आणि स्वामींना नम्र भक्त आवडतात, त्याच्यामुळे अहंकारी बनायचं नाही आहे. अहंकार बाजूला ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे. दुसरी गोष्ट आहे दांभिकपणा, वरून भक्ती. कोणाकोणाचं कसं असतं की दाखवायची भक्ती असते पण आतून खूप स्वार्थ असतो, हातात माळ असते पण मनामध्ये कपट असतं. अशांनी केलेली सेवा स्वामी स्वीकारत नाहीत. स्वामींना दिखावा नाही, त्यांना जे खरे मनापासून सेवा करतात ते आवडतात. कारण की मी तुम्हाला सांगितलं, स्वामी हे अंतर्यामी आहेत, त्याच्यामुळे दिखावा कधीच करू नका, मनापासून सेवा करा. तिसरी गोष्ट आहे दुसऱ्यांची निंदा करणारा व्यक्ती. जो कोणी दुसऱ्यांची निंदा करतो ना, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतो ना, असा व्यक्ती स्वतःनी कमवलेलं पुण्य किंवा त्याच्याजवळ जे पुण्य आहे तो घालवतो. स्वामींना निंदा, चुगली अशा गोष्टी अजिबात आवडत नाहीत. त्यासोबतच क्रोध आणि द्वेष. सतत जर कोणी राग करत असेल, चिडचिड करत असेल, मनांमध्ये कोणाबद्दल द्वेष असेल, कोणाबद्दल सारखं वाईट विचार करत असेल ना, अशा लोकांना स्वामी कधीच साथ देत नाहीत. जिथे क्षमा आहे तिथे स्वामींची कृपा आहे. त्याच्यामुळे कधीच कोणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नका, कोणाबद्दल चिडचिड करू नका आणि कोणाबद्दल राग करू नका. 5वी गोष्ट आहे ती म्हणजे श्रद्धा. जर का तुम्ही श्रद्धेशिवाय सेवा करत असाल ना आणि केवळ उपाय म्हणून मला कोणीतरी सांगितले की ही सेवा केली तर मला त्याची फळ मिळेल, त्यामुळे माझी इच्छा पूर्ण होईल, आणि लोकांनी सांगितलं म्हणून जर तुम्ही फक्त पूजा करत असाल, तुमच्या मनामध्ये श्रद्धा भक्तीची नसेल, तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार. तुम्ही जर मनापासून सेवा करत असाल ना तर तुम्ही थोडी सेवा केली तरी तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल. श्रद्धेशिवाय सेवेचं फळ मिळत नाही. आणि सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट म्हणजे आई वडिलांचा, मोठ्यांचा, गुरुजनांचा अपमान कधीही करायचा नाही. जो आपल्या जन्मदात्यांचा सन्मान ठेवत नाही, जो आपल्या गुरूंच्या चरणांशी नतमस्तक होत नाही, जो मोठ्यांची सेवा करत नाही, जो मोठ्यांचा अपमान करतो, त्यांना कधीही स्वामी प्रसन्न होत नाहीत. या सगळ्या जर गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर नक्कीच तुम्हाला स्वामींच्या सेवेचं फळ मिळणार आहे. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांना महाग पूजा नाही तर निष्कलंक हृदयप्रिय आहे. त्यामुळे मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा, नक्की तुम्हाला त्याचं फळ मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.